हाय हॅलो नमस्कार. आज मी बोंबील घेतले आहेत बघा. आता हे बोंबील फ्राय करते. साफ करून फ्राय करेपर्यंत सर्व कृती दाखवते, व्हिडिओ बघा. हे डोकं काढायचं आणि हे आतलं कचरा असतो तो काढायचा. साईडला ही असे कल्ले असतात ते पण काढून टाकायचे, दोन्हीकडचे. हे बघा असे. मी अख्खेच फ्राय करणार आहे, मधून चिरणार नाही आहे, कारण हे तसे हे नाही आहेत, मोठे असे नाही आहेत. मोठे असतात ते असे मधून चिरायचे असतात. हे नाही चिरणार आहे मी, हे असेच हे करणार आहे, फ्राय करणार आहे. आणखीन एक दाखवते. हे बघा असं डोकं काढायचं आणि ही आतली घाण काढायची, म्हणजे कचरा असतो तो. हे बघा अशी घाण असते ती काढायची. मग असे साईडचे कल्ले काढायचे, पंख असतात ते. हे बघा हे काढायचे. एकदम ताजे ताजे एकदम फ्रेश असे बोंबील आहेत हे. काळसर असतात ते खराब असतात बोंबील. हे कसे गुलाबी गुलाबी आहेत, याचा अर्थ हे छान आहेत आणि ताजे आहेत. हे बघा. आता हे मी सर्व साफ करून घेते. मी आता घेतले, साफ केले आधी आणि नंतर धुवून घेतले आहेत. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ जरा कमीच घालायचं, बोंबलाला मीठ जास्त घातलं तर खारट होतात. मीठ घालून घेतलं. ही 5-6 कोकम आहेत, कोकम घालून घेते. ह्याला चांगलं असं चोळून लावते. ताजे असल्यामुळे छान कुरकुरीत आणि असे बारीक बोंबील खूप कुरकुरीत होतात. त्याला चिरायची मधून गरज नसते. आता हे सर्व बोंबील मी एका कपड्यावर काढते आणि हे करते. हे बघा सर्व बोंबील कपड्यावर घेऊन घट्ट असं पिळून त्याच्यावर जड अशी वस्तू ठेवते. मग त्यामुळे त्यातलं पाणी सगळं निथळून जाईल. हे बघा आता हे असं घट्ट हे करते, ठेवते आणि त्याच्यावर हा वरवंट ठेवून देते, म्हणजे सगळं पाणी त्यातलं निथळून जाईल आणि एकदम कोरडे होतील. हे बघा हा दगड आहे, वरवंट आहे, त्याच्यावर ठेवला आहे जड. ते बारीक रवा घेतलाय. मसाला, हळद पूड. आता हे सर्व मिक्स करते, मसाला, हळद पावडर आणि रवा. हे वजन काढून घेते. आलं लसूण पेस्ट लावून घेते.
बोंबील फडक्यात बांधून ठेवल्यामुळे त्यातलं पाणी सगळं फडक्यामध्ये शोषून घेतलं जातं आणि त्यामुळे मग बोंबील जे चिकटतात तव्याला ते चिकटत नाही, म्हणून ते असं करतात, म्हणजे फडक्यामध्ये बांधून ठेवतात. इथे मी तवा गरम करत ठेवला आहे गॅसवर. तवा गरम झाला आहे, तेल घालून घेतलं आहे 2 चमचे मोठे. एक एक करून बोंबील घालून घेते. सर्व बोंबील घालून घेतले. बारीक गॅसवर एकदम बारीक गॅसवर 15 मिनटं एका साईडने शेकून घेतले, फ्राय करून घेतले. आता हे सर्व मी पलटवून घेते. सर्व बोंबील मी पलटवून घेतलेत बघा. गॅस एकदम बारीक पण नाही ठेवायचा, मीडियम ठेवायचा. एकदम बारीक ठेवला तर मऊ पडतात आणि तेलकट होतात. आणि मोठा पण नाही ठेवायचा, मीडियम ठेवायचा गॅस नेहमी. बोंबील फ्राय कसे झाले नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. अगदी सहजपणे पलटवतात बघा, पलटतात आणि कुरकुरीत झालेत छान. या पद्धतीने करून बघा, अजिबात तव्याला चिकटणार नाहीत.